मल्टिपल महिलांचे व्हिडिओज त्याच्यामध्ये आहेत, ते मात्र सकृदर्शनी त्याच्यामध्ये साधारणपणे 2003 पासून तर 2024 पर्यंतचे व्हिडिओज त्याच्यामध्ये आहेत असं दिसते. अशोक खरात प्रकरण ताजं असतानाच नाशिकच्या सातपूरमधून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकरण समोर आलं आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. 63 वर्षीय व्यावसायिकानं दाखल केलेल्या खंडणी प्रकरणानं आता गंभीर वळण घेतलं आहे. कार्यालयातील हार्ड डिस्क चोरी करून त्यामधील आक्षेपार्ह व्हिडिओंच्या आधारे त्याला ब्लॅकमेल केलं जात होतं आणि धक्कादायक बाब म्हणजे या हार्ड डिस्कमध्ये तब्बल 121 महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आलेत. हे व्हिडिओ 2003 ते 2024 या 21 वर्षांच्या कालावधीत तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हा प्रकार बाहेर आणणारा कोणी परका नसून व्यावसायिकाचाच विश्वासू ऑफिस बॉय असल्याचं निष्पन्न झालं आहे. या प्रकरणात पोलिसांनी सापळा रचत आरोपीला रंगेहात पकडलं. 10वा मैल परिसरात पैसे घेण्यासाठी बोलावून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 2 पेनड्राईव्ह आणि 1 मोबाईल जप्त करण्यात आला असून अधिक तपासात त्याचे आणखी 3 साथीदार पोलिसांच्या ताब्यात घेतले गेले आहेत. दरम्यान या व्हिडिओमधील महिलांचे लैंगिक शोषण झाले का, त्यांना ब्लॅकमेल करण्यात येत होतं का, या दिशेनं आता पोलीस सखोल तपास करत आहेत. या प्रकरणातील मुख्य संशयित सातपूरमध्ये ब्युटी पार्लर चालवत होता, तसंच महिलांना काम मिळवून देण्याच्या बहाण्यानं संपर्कात येत असल्याची माहितीही समोर आली आहे. पोलिसांनी या संवेदनशील प्रकरणासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे आणि एक महत्त्वाचं आवाहन, जर या प्रकरणात कोणत्याही महिलेचं शोषण झालं असेल तर त्यांनी अजिबात न घाबरता पुढे यावं आणि पोलिसांशी संपर्क साधावा. अशोक खरात प्रकरणानंतर समोर आलेल्या या नव्या धक्कादायक घटनेमुळं आता पुढील तपासात आणखी कोणते खुलासे होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.